सांगलीमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार मृत्यू प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पडळकर यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यक विरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा अवधूत वडार यांच्या कुटुंबियांनी दिलाय। काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या कृष्णा नदीमध्ये जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळून आला होता। कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झालाय असा आरोप अवधूत वडार यांच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। जर गुन्हा दाखल केला नाही तर आत्महत्या करू असा इशारा अभियंत्याच्या कुटुंबियांनी दिलाय। अभियंता अवधूत वडार यांचा मानसिक छळ केला जात होता असा आरोप त्यांनी केलाय। बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांसह त्यांचे स्वीय सहाय्यक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात आला। यातूनच हा घातपात घडल्याचा आरोप देखील मृत वडार कुटुंबियांकडून करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर कुटुंबासह आत्महत्या करू असा इशारा मृत अभियंत्याची बहीण रवीना वडार यांनी दिलाय। दरम्यान शहर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। गेल्या 6 महिन्यांपासून जतमधील महिला माजी जिल्हा परिषद सदस्यांचे पती असलेले सुनील पवार, आमदाराचा पीए म्हणवणारा एक जण आणि जतच्या पंचायत समितीमधील इतर कर्मचाऱ्यांकडून अवधूतवर दबाव टाकला जात होता असा आरोप अभियंत्याच्या कुटुंबियांनी केलाय। अवधूत या दबावामुळे काही दिवसांपासून तणावात होता, त्याचा मानसिक संतुलन देखील बिघडलं होता असा आरोप अवधूतच्या चुलत्यानं केला होता। याच कारणातून अवधूतनं आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाला असावा असाही संशय कुटुंबियांनी व्यक्त केलाय। जोपर्यंत जतमधील ज्याच्या विरोधात आम्ही तक्रार दिली आहे त्या व्यक्तींच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्रा त्याच्या कुटुंबियांनी घेतलाय। शुक्रवारी अवधूत वडार हे जत येथून निघाले होते, मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घराकडे परतले नाहीत। यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते। दरम्यान पोलिसांना सांगलीमधील बायपास रस्त्यावरील पुलाखाली एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर रेस्क्यू टीमने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला। पोलिसांनी तपास केल्यानंतर कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा असल्याचं समोर आलंय।